आपली पवित्र अशी महाराष्ट्र भूमी आहे आणि या महाराष्ट्र भूमीचं सगळ्यात महत्वाचं आगळं वेगळं असं वैशिष्ट्य म्हणजे आषाढी एकादशी पहा. दरवर्षी आषाढ महिन्यामध्ये हा सगळ्यात मोठा आपल्या महाराष्ट्र राज्यातील सगळ्यात मोठा असा उत्सव आहे. या एकादशीला दुसरं नाव देवशयनी एकादशी असं आहे आणि म्हणून या ठिकाणी दरवर्षी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक भक्त अनेक वारकरी हे वेगळ्या मार्गानं वेगळ्या पद्धतीनं पंढरपूरला जातात बघा. त्यातला महत्वाचा भाग म्हणजे वारी दिंडी बघा की दिंडीच्या माध्यमातून अनेक भक्त त्या ठिकाणी पंढरपूरला जातात. आपण पाहतो मोबाईलच्या माध्यमातून टीव्ही वरती आपण पाहतो की अनेक दिंड्या गेल्या 15-20 दिवसांपासून पंढरपूरच्या वाटेनं चालल्या आहेत. आता जवळजवळ सगळ्याच दिंड्या पंढरपुरामध्ये जाऊन पोहोचलेल्या आहेत. मग आपणही या विठ्ठलाला पांडुरंगाला भेटण्यासाठी जाणार आहोत की आपली श्री हरिहरेश्वर माध्यमिक विद्यालय तोंडोळी ही शाळा देखील यामध्ये पाठीमागे राहणार नाही. आपणही दिंडीच्या माध्यमातून पंढराच्या पांडुरंगाला रुक्मिणी मातेला भेटायला जाणार आहोत. अगदी थोड्याच वेळामध्ये आपण त्या ठिकाणी हा दिंडी सोहळा घेऊन थेट पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला जाणार आहोत आणि म्हणून सर्वांनी एकदम शिस्तीमध्ये बघा हा दिंडी सोहळा पार पाडायचा आहे की गावामध्ये गेल्यानंतर ठिकठिकाणी आपण थांबणार आहोत. त्या ठिकाणी आपलं लेझिम नृत्य होणार आहे. त्याचबरोबर जे काही टाळावरती आपण जे काही बसवलेलं आहे की हरिपाठचं नृत्य म्हणा किंवा इतर ते आपण घेणार आहोत. त्यामुळे सर्वांनी शिस्तीमध्ये हा सगळा सोहळा पार पाडायचा आहे. जणू काही हा सोहळा पाहण्यासाठी पंढरीचा पांडुरंग विठ्ठल माता येणार आहेत असं आपण मानून हे सगळं पूर्ण करणार आहोत. सर्वांनी शिस्त पाळायची आहे. आपल्या सर्वांना या दिंडी सोहळ्याला शाळेच्या वतीनं मनपूर्वक अशा शुभेच्छा आपल्या सर्वांच्या वतीनं असणार आहेतच. आपलं महाराष्ट्र राज्य हे संतांची भूमी असणारं राज्य आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक संतांनी विविध मार्गाने भक्ती करून आपली महाराष्ट्र भूमी ही पावन अशी भूमी केलेली आहे. अगदी संत ज्ञानेश्वरांपासून तर आस्थागायत संत गाडगे बाबांपर्यंत अनेक संत महात्मे होऊन गेले पहा आणि ही भूमी पवित्र पावन अशी केलेली आहे. आणि म्हणूनच म्हटलं जातं ज्ञानदेव रचला पाया तुका झाल्याशी कळस. म्हणजे बघा या वारकरी संप्रदायाची सुरुवात संत ज्ञानेश्वर संत नामदेव यांच्यापासून झालेली आहे आणि हा पाया अनेक संतांनी आपल्या आचार्य विचारांनी भक्कम असा केलेला आहे. त्यावरती संत तुकाराम महाराज जगद्गुरु तुकोबा राय यांनी
मग तुला एकटीच काय करते? आची पंढरी पंढरी आची पंढरी पंढरी तुला याची नगरी तुला त्याची नगरी नगरी आची पंढरी झाली पंढरी झाली चंद्रभागच्या तिरी ग होईनाद हरी हरी पंढरी पंढरी Ravi. Sing
हरिहरेश्वर माध्यमिक विद्यालय तोंडोळी या विद्यालयाची दिंडी सोहळा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी दिंडी पार पडलेली आहे. श्री हरिहरेश्वर माध्यमिक विद्यालय तोंडोळी ते तोंडोळी गाव या ठिकाणी ही दिंडी पार पडली. ढवळे सरसुद्धा अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत. सर्वच शिक्षक वृंद या ठिकाणी दिंडीसाठी उपस्थित होते. ढवळे सर, उगलमुले सर, शिंदे सर, थोरात सर आणि सर्वच माननीय मुख्याध्यापक श्री खाडे सर यानंतर
आषाढी वारीला जाताना ती वाट नाके मोडी पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात फुगडी आषाढी वारीला जाताना ती वाट नाके मोडी पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात फुगडी आषाढी वारीला जाताना ती वाट नाके मोडी पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात फुगडी आषाढी वारीला जाताना ती वाट नाके मोडी आषाढी वारीला जाताना ती वाट नाके मोडी पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात फुगडी आषाढी वारीला जाताना ती वाट नाके मोडी पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात फुगडी आषाढी वारीला जाताना ती वाट नाके मोडी पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात फुगडी आषाढी वारीला जाताना ती वाट नाके मोडी ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा माऊली आदिनाथ गुरु सकळ आद पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात फुगडी आषाढी वारीला जाताना ती वाट नाके मोडी पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात फुगडी आषाढी वारीला जाताना ती वाट नाके मोडी पालखीच्या
आषाढी वारीला जाताना ती वाट नागमोडी